हिवाळा सुरू झाला की आपलं आरोग्य चांगलं ठेवण्याची आपल्याला एक छान संधी मिळते आणि हीच संधी आपल्याला हातातून दवडायची नाहीये। आता मस्तपैकी थंडीमध्ये बाजारात छान रसरशीत आवळे आलेले आहेत। तर आज आपण प्रतिभा फिरोदियाज किचनमध्ये याच आवळ्यापासून यामध्ये साधी साखर न वापरता आयुर्वेदिक साखर वापरून आयुर्वेदिक मोर आवळा कसा बनवायचा आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे। आजकाल बऱ्याच रोगांना निमंत्रण मिळतात, छोटे मोठे रोग होतात, व्हायरल इन्फेक्शन आहे, तर सगळ्यांवर गुणकारी आणि तुमची मुख्य म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा मोर आवळा तुम्ही प्रत्येकाच्या घरोघर बनलाच पाहिजे। तर आपल्याला माहितच आहे आवळ्यामध्ये काय गुणधर्म आहेत, केस, डोळे, त्वचा, तुमच्या आतड्यांचे रोग, हे जेव्हा साखर आणि आवळा एकत्र होतात तेव्हा ह्या दोन्हीचे गुणधर्म एकत्र येऊन आपल्याला त्याचं बेनिफिट मिळतं। तर तुम्हाला आतड्यांचे रोग, आपलं पचन संस्था म्हणजे आपलेच आतडे, तर ह्याला जर तुम्हाला आराम मिळाला तर तुम्ही निरोगी शरीर ठेवू शकता। तर असा हा मस्तपैकी मोर आवळा कसा बनवायचा आहे ते आज आपण प्रतिभा फिरोदियाज किचनमध्ये पाहणार आहोत। आयुर्वेदिक पद्धतीने मोर आवळा बनवण्यासाठी मी 1 किलो बाजारात मस्त ताजे आवळे आणलेले आहेत। हे असे चांगले ताजे आवळे आपण पाहून आणायचे, त्याचे म्हणजे आपले आवळ्याची ही रेसिपी छान होते। आता ह्या आवळ्यांवर काय औषधांची फवारणी वगैरे काहीच नसते, उंच झाड असतं, हे नैसर्गिक पद्धतीने पिकलेलं फळ असतं। ते 2-3 पाण्याने स्वच्छ धुतले, 1 तासभर पाण्यात ठेवले, कारण त्याच्यावर धूळ वगैरे बसलेली असते, चिकटलेले असते, ते निघून जाण्यासाठी एक तास ठेवून पाण्याने मग धुवून ते मी कोरडे केलेत, एकदम कोरडे करायचे आहेत आपल्याला। हे आवळे आपल्याला पाण्यात न उकडता आपण वाफेवर उकडून घेणार आहे, कारण काय होतं पाण्यात जर उकळलं की त्याच्यातला सगळा अंश त्या पाण्यात उतरून जातो आणि आपल्या आवळ्याचं बेनिफिट आपल्याला कमी मिळतं। माझ्याकडे इडली पात्र आहे, त्यामुळे मी इडली पात्राच्या याच्यात हे आवळे वाफून घेणार आहे। यामध्ये साधारण मी 3 ग्लास पाणी घेतलेलं आहे। आवळ्यामध्ये पाणी जाऊ नये म्हणून मी एक प्लेन इडलीची प्लेट खाली ठेवत आहे। वरती आपल्याला जाळीवाली प्लेट ठेवून यावर सगळे आवळे ठेवायचे आहेत, किंवा तुम्ही एखाद्या कढईमध्ये असं स्टँड ठेवून खाली पाणी घेऊन यामध्ये अशी स्टीलची चाळणी घ्यायची आपल्याला उकडायला, यामध्ये आवळे ठेवून असे झाकून याला पण तुम्ही 15-20 मिनिट वाफ देऊ शकता। आता मीडियम गॅसवर आपल्याला एक 10 ते 15 मिनिट आवळे उकडून घ्यायचे। आपण 10 ते 15 मिनिटांनी पाहायचं की त्याच्या कळ्या अशा पडायला लागल्यात का, तर मग गॅस बंद करायचा। ती मी इथे दोऱ्यावाली जे आयुर्वेदिक औषधामध्ये खडीसाखर वापरतात त्याला पत्री खडीसाखर म्हणतात, ही घेतलेली आहे। 1 किलो आवळा असेल तर तुम्हाला 1 किलो खडीसाखर घ्यायची आहे। तर आवळा उकडून तो आणि बिया काढून थोडासा 700 ते 800 ग्रॅमच भरतो, तर तुम्ही 700 ते 800 ग्रॅम सुद्धा ही याची साखर बनवून घेऊ शकता। धाग्यावाली खडीसाखर म्हणजे जी आयुर्वेदिक मध्ये वापरतात ती अशा पद्धतीची असते, आतमध्ये ही धाग्यांनी जोडलेली असते। आता ही खडीसाखर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे, पण हे खूप मोठे खडे आहेत त्यामुळं आपलं मिक्सरचं भांडं खराब होऊ शकतं। तर आता आपल्याला काय करायचं, एक अशी ही पिशवी अशीच राहू द्यायची, एक थोडीशी वरून जाड पिशवी घ्यायची आहे, खाली सुती कपडा ठेवायचा आणि बत्त्याने आपल्याला ही खडीसाखर थोडी बारीक करून घ्यायची। थोडी फोडून झाली की पिशवी अशी परत उलटी करायची आणि परत दुसऱ्या बाजूनी पण तिला असं व्यवस्थित फोडून घ्यायचं। फोडून झाल्यावर हे पहा अशी इतकी बारीक आपल्याला खडीसाखर करून घ्यायचे। थोडे मोठे खडे असतील ते परत थोडेसे बारीक करून घ्यायचे आणि थोडी साखर घेऊन आपल्याला ही मिक्सरच्या मोठ्या भांड्यात भांडं कोरडं करून घ्यायचं आहे। आपल्याला भांडं ओलं ठेवायचं नाही, ही खूप महत्त्वाची टीप आहे। आणि अगदी थोडे घ्यायचे, जास्त घेतलं तर तुमचं मिक्सर पण खराब होऊ शकतं आणि भांडं पण खराब होऊ शकतं। थोडी करून मी ही खडीसाखर बारीक करून घेतलेली आहे आणि आता ही आपल्याला चाळणीने चाळून घ्यायची आहे, म्हणजे यामध्ये जाड खडीसाखर आणि धागे असतील ते वरती राहतात, किंवा पिठाची चाळणी स्वच्छ करून या चाळणीने पण चाळून घेऊ शकता। हे आवळे मीडियम गॅसवर 15 ते 20 मिनिट उकडून घेतले तरी या पद्धतीने त्याच्या अशा पाकळ्या खुल्या व्हायला लागतात। जर तुमच्या पाकळ्या खुल्या नसेल झाल्या तर परत अजून 5 मिनिटं तुम्ही ते जास्त उकडून घेऊ शकता। आपण उकडल्यानंतर हे असा जो काटेरी चमचा असतो त्यांनी असे आपल्याला व्यवस्थित त्याला काटे मारून घ्यायचे। कच्चे मारताना आपल्याला याला त्रास होतो असे स्ट्रोक मारायला, म्हणून मी उकडल्यानंतरच असे याला टोचे मारून घेते। म्हणजे काय होतं, असे टोचे मारल्यामुळं पाक आतमध्ये चांगला मुरतो आणि आपला मोर आवळा छान होतो। प्रत्येक कळीवरती असं टोचे मारून घ्यायचे। आवळ्याला हलक्या हाताने मी टोचे मारून घेतलेले आहेत। आता हे आवळे 1 किलो जरी असले तरी याचं वजन बी जाऊन 700 ग्रॅम भरतं साधारण। तर मी यामध्ये जी 1 किलो साखर घेतली होती त्यामधली अशी 1 वाटीभर साखर जरी तुम्ही काढली, 1 ते 2 वाट्या तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, तरी साधारण 125 ते 150 ग्रॅम साखरेचं वजन भरू शकतं। तर मी तेवढी साखर कमी केलेली आहे आणि आपल्याला आता 700 ते 750 ग्रॅमच साखर वापरायची आहे।
मोर आवळा बनवण्यासाठी मी जाड बुडाची कढई घेतलेली आहे. तुम्ही शक्यतो जाड बुडाचंच भांडं घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर नॉनस्टिक पॅन असेल तर तुम्ही नॉनस्टिक पॅन घ्या, किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल जाड बुडाचं स्टीलचं पातेलं पण पसरट असेल कढई ते घ्या. बारीक केलेली पिठी साखर मी जाड बुडाच्या भांड्यात घेतलेली आहे. आता यामध्ये मी गरम करून माझं थंड केलेलं पाणी आहे. तर आपण जेव्हा गॅस चालू करू तर ते लागू नये म्हणून साधारण 3 ते 4 चमचे आपल्याला पाणी यामध्ये घ्यायचं आहे. आणि हे सगळे आवळे सावकाशावर ठेवायचे आहेत. आवळे ओले असल्यामुळं पिठी साखरेला पण लगेच पाणी सुटायला लागलेलं आहे. गॅस मी चालू केलेला आहे आणि तो मंद गॅसवर गॅस चालू आहे. 1 मिनिट झालेला आहे आणि आपल्याला हलक्या हाताने हे आवळे खालीवर करायचे. काय होतं, साखर आहे ती खाली लागू शकते. मी अजून थोडंसं 1-2 चमचे पाणी घेत आहे. तुम्ही जर खूप पाणी टाकलं तर मग तो पातळ खूप पाक होतो आणि आपल्याला हा मोर आवळा करायला फार वेळ लागतो. गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे. हे पहा, मी सगळीकडनं काळजीपूर्वक हे आवळे खालीवर करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता साखर हळूहळू वितळायला लागलेली आहे. आणि आपल्याला गॅस कोणत्याही परिस्थितीत मोठा करायचा नाही आहे. सुरुवातीला साखरेचा पाक होईपर्यंत हलक्या हाताने आपल्याला आवळे हलवत राहायचं आहे. साखरेचा पाक खाली कढईला लागून द्यायचा नाही आहे. पसरट भांडं घेतलं तर म्हणजे आपल्याला हे करायला व्यवस्थित जातं. मोर आवळ्याची चव आणि त्याचं आयुर्वेदिक महत्त्व वाढवण्यासाठी मी इथे एक अर्धा चमचा म्हणजे एक 7-8 इलायची बारीक करून घेतलेल्या आहेत. यामध्ये साधारण अर्धा ते पाऊण चमचा सैंधव मीठ घेतलेलं आहे. तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि साधारण 1 चमचा सुंठ पावडर घ्यायची. आणि तसंच मी अजून एक छोटासा तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे. म्हणजे हा आपला मोर आवळा अतिशय चवीला छान होतो. आता तुम्हाला आवडत असेल तर माझ्याकडे इथं केशर आहेत. मी 5-6 काड्या केशरच्या यामध्ये घेणार आहे. हे मिश्रण आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि सतत एक 5-10 मिनटं झाले की आपल्याला असं एक मोर आवळा हलवत राहायचा आहे. लांब जायचं नाही आहे. कारण काय होतं, तुमचं जर पाक जास्त झाला तर तो एकदम कडक पाक होतो. आता हे 5-10 मिनटं झाकण ठेवायचं आणि मग परत 5-10 मिनटांनी उघडून पाहायचं. गॅस मी बारीकच ठेवलेला आहे. 5-7 मिनिट झालेलं आहे. हे पहा, सगळे आपल्या एकदम लिक्विड झालेलं आहे. म्हणूनच मी सांगितलं की सुरुवातीला तुम्ही पाणी जास्त टाकू नका. सुरुवातीला थोडं लक्ष दिलं तर मग हे आपला आवळा मुरब्बा लवकर तयार होतो. 5-5 मिनिटांनी हे चेक करत राहायचं व असं हलक्या हाताने हलवत राहायचं. साधारण अर्धा तास झालेला आहे. आपला मोर आवळाचा आता पाकाचा कलर बदलला आहे आणि आवळ्यांचा कलर सुद्धा बदलला आहे. म्हणजे आवळ्यामध्ये रस चांगला पूर्ण गेलेला आहे आत. तर आता एक महत्त्वाची टीप म्हणजे जेव्हा तुम्ही हा मोर आवळा शिजायला ठेवताल तेव्हा याच्यावर समजा तुम्ही चुकून जरी झाकण ठेवलं आणि गॅस फुल केला तर हे उतू जाऊ शकतं. म्हणजे गॅस मोठा करायचा नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे हे आपलं केव्हा तयार झाले कधी समजायचं, हे पहा थोडेसे असे बुडबुडे यायला लागलेत. म्हणजे आता आपला पाक होण्याच्या प्रोसेसमध्ये हा मोर आवळा आहे. आता हे असं चेक करत राहायचं. हे असं पाडत राहिलं तर याचा 1 तारी पाक झाला पाहिजे. तुमच्याकडून पाक जर कच्चा राहिला तर मोर आवळ्याला बुरशी येऊ शकते. मोर आवळा खराब होऊ शकतो. प्रमाणापेक्षा जास्त जर तुम्ही याला 2 तारी पाक होऊ दिला तर तो एकदम घट्ट रट्ट होतो, व्यवस्थित खाता येत नाही. तर आपल्याला हा 1 तारी पाक येऊपर्यंत आता हे सतत आपल्याला असं चेक करत राहायचे. कमी जास्त गॅस करत राहायचे आपल्या गरजेनुसार. परत 4-5 मिनटं झालेले आहेत आणि आपला हा पाक असा आता घट्ट झालेला आहे. आता हा असा आपण वरून सोडायचा आणि याची तार व्हायला आली का पाहायचं. हे पण तार पकडायला लागली थोडी आणि नाहीतर तुम्ही असं थोडंसं 2 बोटामध्ये घेऊन असं पण चेक करू शकता. थोडंसं याला हे पहा याचा पाक व्हायला लागलेला आहे. म्हणजे कच्चा पाक आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे. कढईचं बूड जाड आहे. स्टीलचं भांडं असल्यामुळे त्याला ताव खूप असतो. आता याच्यावरच आपल्याला हे गॅस बंद करून यामध्येच हे आवळे असेच उघडे ठेवायचे. झाकण ठेवायचं नाही. झाकण ठेवलं तर वाफ येऊन त्याचं पाणी त्यामध्ये पडू शकतं आणि असेच थंड होऊ द्यायचे आहेत. आपण हा मोर आवळा काल बनवलेला होता. रात्रभर मी तो तसाच ठेवला, थंड होऊ दिला, मग झाकण ठेवून दिलं आणि आज सकाळी तुम्ही पाहू शकता. हे पहा त्याचा पाक अगदी मधासारखा झालाय. अगदी मध असावा आणि घेऊन खावा अशा पद्धतीचा हा याचा पाक तयार झालाय. अशा पद्धतीचा आपला मोर आवळा तयार झाला पाहिजे. जास्त घट्ट पण नाही, फार पातळ पण नाही. हे पाहायची अशी तार पडायला लागलेली आहे. बरणीमध्ये आपल्याला मोर आवळ्याला आवश्यक तेवढं हे पाक घ्यायचं आहे आणि हा उरलेला जो पाक आहे तो मस्तपैकी वाटीत घेऊन मधासारखं तुम्ही चाटून खाल्ला तरी खूप छान लागतो. तुम्ही हा पोळी बरोबर खाल्ला तरी पण छान लागतो. शिवाय तुम्ही एका ग्लासामध्ये लिंबू पिळून त्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्याच्यात सैंधव मीठ टाकून पाक जरी टाकला ना तरी एक मस्तपैकी आवळ्याचं सरबत छानपैकी मधुर चवीचं तयार होतं. त्याचाही तुम्ही आस्वाद घेऊ शकता.
आरोग्यवर्धक मोर आवळा आपला तयार झालेला आहे. हा आवळा बनवायला मला साधारण 40 मिनिट लागलेले आहेत. तर हा आवळा तयार झाल्यावर, थंड झाल्यावर तुम्ही एक स्वच्छ काचेची बरणी करून, कोरडी करून मगच त्याच्यामध्ये भरून साठवून ठेवायचा आहे. आणि साठवल्यानंतर तुम्ही हा वर्ष 6 महिने वापरू शकता. काय करायचं, मध्ये मध्ये हा आवळा चेक करत राहायचा. पाक कच्चा राहिला तर त्याला बुरशी येऊ शकते. जर थोडासा पाक कच्चा राहिला तर परत कढईत टाकून थोडासा पाक घट्ट करून घ्यायचा. बाजारात जा, मस्तपैकी ताजे ताजे आवळे आलेले आहेत, आवळे घेऊन या आणि मस्तपैकी मी दाखवल्या पद्धतीने आरोग्यदायी मोर आवळा नक्की बनवा. रेसिपी लाईक करा, शेअर करा. प्रतिभा फिरोदियाज किचन चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन आवळ्याच्या रेसिपीसह.